दहावीच्या विद्यार्थ्यांची आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे आणि दहावीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे, कारण की 12वीचा निकाल लागलेला आहे। या अगोदरच्या रेकॉर्डनुसार 12वीचा निकाल लागल्यानंतर 7 ते 8 दिवसांमध्ये दहावीचा निकाल हा प्रसिद्ध केला जातो। तर बघू शकता झी24 तास यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी अशा प्रकारे जेव्हा प्रश्न विचारलेला होता तर 16 लाख विद्यार्थी एवढ्या विद्यार्थ्यांनी दहावीसाठी पेपर दिलेले आहे आणि एवढे विद्यार्थी आता निकालाची वाट बघत आहे। तर बघू शकता निकालाची संभाव्य जी तारीख आहे ही कधी देण्यात आलेली आहे यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेली आहे। तर बघू शकता मे महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये 13 मे ते 15 मे या कालावधीत निकाल लागण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे आणि त्यानुसार जर अपडेट चेक केली तर दहावीचा निकाल हा 2 तारखेला जाहीर झालेला होता आणि निकाल जाहीर झाल्यानंतर तिथून 7 दिवस आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये ही माहिती आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेली आहे की 7 दिवसाच्या टाईम पिरियडनंतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जातो। यामध्ये 13 ते 15 तारीख देण्यात आलेली आहे, परंतु विद्यार्थ्यांचा निकाल तुम्ही सुद्धा चेक करा। हा निकाल तुम्हाला 10 तारीख किंवा 11 तारखेला उपलब्ध होण्याची शक्यता दाट दर्शवली जात आहे। यामध्ये झी24 तास यांच्याकडून तरी 13 तारीख आणि 15 तारखेचा मधातला टाईम दिलेला असेल, परंतु विद्यार्थ्यांचा निकाल हा 10 किंवा 11 तारखेला लागू शकतो, कारण 3 वर्षाचा जर रेकॉर्ड चेक केला त्यामध्ये 6, 7 किंवा 8 या 3 दिवसाच्या टाईम पिरियडमध्ये म्हणजे 2 तारखेपासून 6, 7, 8 या टाईम पिरियडमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल मागच्या 3 वर्षात लागलेले आहे। जर तो विचार केला तर तुमचा निकाल 10 किंवा 11 तारखेला लागू शकतो। निकाल लागेल त्याच्या 1 दिवस अगोदर आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांच्याकडून संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आणि त्यानंतर आपल्याला काउंटडाऊन टाइमर सुद्धा सुरू करून देण्यात येणार आणि तिथून 24 तासामध्ये तुमचा निकाल हा जाहीर केला जातो। त्यामुळे आता संपूर्ण विद्यार्थ्यांनी वाट बघा, कारण की आता काहीच दिवसात तुमची निकालाची प्रतीक्षा संपणार आहे। संपूर्ण विद्यार्थ्यांचे निकालसुद्धा जाहीर होणार आहे। त्यानंतर 11वीची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। विद्यार्थ्यांनी पार्ट 1 भरा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पार्ट 1 कसा भरायचा संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्याप्रकारे तुम्ही तुमचा पार्ट 1 भरून ठेवा आणि ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक करायचं असेल किंवा ITI जरी करायचा असेल तर त्यांची अजून ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही आहे। लवकरच ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे। पॉलिटेक्निकवाल्यांसाठी डॉक्युमेंट लिस्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याप्रकारे संपूर्ण माहिती चेक करून ठेवा। ITIवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा डॉक्युमेंट लिस्ट देण्यात येणार आणि पॉलिटेक्निक आणि ITI निकाल लागल्यानंतर प्रोसेस सुरू होणार आहे। आणि जो तुमचा पार्ट 2 आहे 11th ॲडमिशनचा हा सुद्धा तुमचा निकालानंतर सुरू होणार आहे, परंतु पार्ट 1 तुम्ही आताही भरू शकता। अशा प्रकारे ही अपडेट होती। लवकरात लवकर आपली माहिती म्हणजे पार्ट 1 फिलअप करून ठेवा 11वीच्या विद्यार्थ्यांनी आणि निकाल लागल्यानंतर संपूर्ण प्रोसेस सुरू होणार। संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणे सुरू राहणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।